आदरणीय अजितदादा हे आमचे दैवत आहेत। कोणीही त्यांच्यावर उठसूट बोलून काहीतरी वाह्यातपणा करण्याचा प्रयत्न करत असेल आणि तो किती मोठा नेता असला देशामधला तरी अमोल मिटकरी सोडणार नाही, एवढं मात्र खरं। आज नववर्षाची सुरुवात झाली आणि नववर्षाला प्रत्येकजण काहीतरी संकल्प करतो। आमदार अमोल मिटकरींचा संकल्प काय पाहूयात, कारण 2024 मध्ये वेगवेगळ्या कारणांनी, चांगल्या आणि वाईट कारणांनी तुम्ही चर्चेत राहिले। 2025 चा संकल्प काय आहे? नाही, एक गोष्ट खरंच आहे, 2024 हे वर्ष कधीही न विसरण्यासारखं वर्ष आहे। अनेक चढउतार या वर्षांनी पाहिले आणि सगळ्या संकटाला फार धीराने मी सामोरं पण गेलो। सुखाचे क्षण जरी कमी आले असतील पण त्या अडचणीतून, संकटातून मला बरंच काही शिकता आलं। 2024च्या काही चुका घडल्या त्या परत होऊ द्यायच्या नाहीत असा 25चा संकल्प आहे। आणि एकच दिवस संकल्प करायचा आणि दुसऱ्या दिवशी आळस करायचा अशा वृत्तीचा मी नाही। त्यामुळे चांगल्यात चांगलं आणखी लोकांच्या मध्ये जाऊन कशा प्रकारे आपल्याला चांगलं काम करता येईल, आपण जर काही मागच्या वर्षी कमी पडलो असेल तर ते पण उणीव भरून काढत आपण पुढचं मार्गक्रमण करायचं। थोडा हट्टीपणा कमी करायचा, थोडी जिद्द कायम ठेवायची, पण कुठेही आपल्यामुळं आपल्या पक्षाला कधी काही अडचणी निर्माण होतील असं काही घडता कामा नये अशी पांडुरंगाचरणी मी प्रार्थना केली। आणि ठीक आहे, प्रत्येक माणूस हा चुकीचा पुतळा असतो, जो काम करतो तो चुकत असतो, पण चूक जरी झाली असेल तर ती दुरुस्त करून पुढे गेलं पाहिजे असं आमच्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादांची पण शिकवण आहे। त्यामुळे त्याच गोष्टीला फॉलो करून मागचं जे काही असेल ते कालच्या डुबलेल्या सूर्यासोबत आम्ही विसर्जित केलं। आजचा नवा दिवस, नवा संकल्प, नवी आव्हानं आणि येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे मागचा काळ तर मी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस फार भयंकर पाहिला। माणसानं कसं अपयश पचवलं पाहिजे आणि कसं यश आल्यानंतर हुरळून जाऊ नये ह्या सुद्धा दोन घटना मी फार चांगल्या प्रमाणात शिकलो। त्याच्यामुळे नक्कीच 2025च्या प्रत्येक आव्हानाला सामोरं जाण्यासाठी मी सज्ज आहे। अमोल मिटकरी हा हट्टी मुलगा आहे, बंडखोर मुलगा आहे, परंतु तेवढाच अजित पवारांचा लाडका मुलगाही आहे। हे बारामती मध्ये जो त्यांचा नागरी सत्कार झाला तेव्हा राज्यानं पाहिलं आहे। नवीन वर्षात हा अजित पवारांचा लाडका मुलगा जो असेल तो काय त्यांच्यासाठी काय वेगळं करणार आहे? नाही, मी एक लाडका वगैरे मी मानत नाही स्वतःला। दादा शिस्तीचे भोगते आहेत, चुकलं तर ते समजावून सांगतात। पण एक गोष्ट मात्र नक्की की ज्या पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2019ला माझ्या सभा झाल्या, त्यानंतर माझ्या सभा झाल्या नव्हत्या इतक्या 24च्या विधानसभेमध्ये, त्याची खंत पण मी व्यक्त करून दाखवली होती आणि अनेक लोकांनी मला ट्रोल केलं। विशेष म्हणजे आज तुमच्या चॅनलवर मी माझ्या ट्रोलर्सचं पण अभिनंदन करतो की माझ्यावर इतक्या खालच्या पातळीवर लिहून माझ्या आई बहिणीपर्यंत, माझ्या वडिलांपर्यंत, अगदी माझ्या वडिलांच्या कार्यकर्तृत्वावर सुद्धा शंका घेऊन त्यांनी ज्या पद्धतीने मला ट्रोल केलं त्यांना पण मी माफ केलंय मोठ्या मनाने। त्यांचाही मला फेमस करण्यामध्ये थोडा खालीचा वाटा आहे। पण एक गोष्ट नक्की सांगतो की ज्या वेळेस अशा पद्धतीने ट्रोल मी होत होतो त्यावेळेस अजितदादांनी, म्हणजे 2024चा सर्वात सुवर्ण क्षण कोणता असेल तर अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या महायुतीच्या सरकारमध्ये झाले असताना त्यांच्या विजयी सभेला मी प्रमुख वक्ता म्हणून तिथं असणं, मला असं वाटते माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या वक्तृत्व कलेची ती दखल होती। आणि कलेची दखल घेणारा माझा नेता किती मोठ्या मनाचा आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अक्षरशः मला गहीवरून येते सांगताना की अजितदादांच्या डावी खुर्ची ती सुनेत्रा वहिनींची होती खासदार, नंतर पार्थदादा आणि उजव्या बाजूला माझी खुर्ची। मला असं वाटतं याच्यापेक्षा सामान्य कार्यकर्त्यासाठी कुठलाही मान सन्मान असू शकत नाही। त्यामुळे अजितदादांनी एक गोष्ट अधोरेखित केली की वक्तृत्वामुळेच, आम्ही वक्तृत्व कौशल्यामुळे त्याच्या वक्तृत्वाला सन्मान दिला, तो आमच्या पक्षात आमदार झाला, पण त्याचा तो योग्य मोबदलाही मला मिळाला। आला प्रश्न माझ्या हट्टीपणाचा, मी अजून तुमच्या प्रामाणिकपणे चॅनलवर सांगतो की आदरणीय अजितदादा हे आमचे दैवत आहेत। कोणीही त्यांच्यावर उठसूट बोलून काहीतरी वाह्यातपणा करण्याचा प्रयत्न करत असेल आणि तो किती मोठा नेता असला देशामधला तरी अमोल मिटकरी सोडणार नाही, एवढं मात्र खरं। तुम्ही वारकरी संप्रदायाला मानणारे आहात। आता आशा काकी पंढरपूरला गेल्या, पंढरीच्या पांडुरंगाला त्यांनी म्हटलं की दोन्ही पवार कुटुंब जर एकत्र येत असतील तर तो सर्वात आनंदाचा क्षण असेल। कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? आशा काकींनी व्यक्त केलेली भावना ही प्रत्येकाची, कुटुंबियाची आणि कार्यकर्त्याची भावना आहे। शेवटी पवार साहेबांपेक्षा त्या वयाने मोठ्या आहेत, त्याच्यामुळे त्या घरात ज्येष्ठ आहेत। आणि मला असं वाटतं की त्यांनी पांडुरंगाकडे घातलेलं साकडं हे पांडुरंगाने निश्चितच ऐकलं असेल। त्यांचा प्रयत्न प्रामाणिक आहे, प्रयत्न दोन्ही बाजूनी झाला पाहिजे अशा मताचा मी आहे। अजितदादांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। दिल्लीमध्ये तुम्हाला आठवत असेल पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी दादा आणि काही प्रमुख नेते स्वतः साहेबांना जाऊन भेटले। लोकसभेमध्ये ज्या काही माझ्या चुका झाल्या त्या पण मी मान्य करून पुढे जातो असं दादा बोलले। दादांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका बारामतीच्या विधानसभेच्या निवडणुकीत केल्या गेल्या
अजूनही त्या चालूच आहेत. आता काल परवा उत्तमराव जानकर म्हणाले का 20,000 मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारचे काही लोक सोडले गेली उत्तम जानकरांसारखी. तरीही दादांनी विचलित न होता प्रामाणिकपणे एकत्र येण्याचा प्रयत्न केला. दादांच्या बारामतीच्या भाषणात त्यांनी सांगितलं होतं का निकालाच्या दिवशी बॅलेटमधून ज्यावेळेस ते मागं असल्याचं दाखवलं जात होतं मीडियावर, त्यावेळेस त्यांच्या आईनी पांडुरंगाजवळ बसून देवाचा धावा केला होता असं दादांनी सांगितलं. त्याच्यामुळे आमची भावना अशी आहे की दोन्ही बाजूनी प्रयत्न झाला तर ते होऊ शकतं. मात्र पवार साहेबांना जसं आम्ही विठ्ठल म्हणतो, पण त्या विठ्ठलाच्या अवतीभोवती जे काही 2-3 लोक आहेत त्यामधलं प्रमुख नाव म्हणजे डॉक्टर जितेंद्र आव्हाडांचं, दुसरं कर्जत जामखेडच्या आमदाराचं, ही अशी लोक पवारसाहेब आणि कुटुंब एकत्र यावं असं त्यांना कधीच वाटू शकत नाही. त्यामुळे पहिल्यांदा तिथे ती ढेकणं बाजूला केली पाहिजे, त्याच्याशिवाय हा मार्ग सुकर होईल असं वाटत नाही. पण आशा काकींनी जी पांडुरंगाचरणी साकडं घातलंय ते प्रत्येकाची कार्यकर्ता म्हणून आमची भावना आहे. तुम्ही बडवे शब्द वापरला नाही. नाही आता काय पुजारी आणि ते सारखंच ना, मला असं वाटतं. तसं म्हणल्यापेक्षा विठ्ठलाच्या अवतीभोवती असणारी ढेकणं हा शब्द मला आणखी सोयीस्कर वाटतो. बरं, एक शेवटचा छोटा प्रश्न विचारतो. काहीतरी चांगलं होईल 2025 मध्ये आशा काकीचा आजचा दिवसाच्या म्हणजे वर्षाची सुरुवात जी झालेली आहे त्या मोठ्या अपेक्षेनं झाली, काही चांगलं होईल? ते नक्कीच. चांगल्या मनाची माणसं एकत्र आली तर चांगलंच होत असते. कुणाचंही मन त्याबद्दल कलुषित असता कामा नये. आम्ही प्रांजळ मनाची लोक आहोत. अजितदादांनी त्यांचं अस्तित्व, त्यांचं नेतृत्व हे सिद्ध केलेलं आहे. आणि ज्या प्रकारे आता तुम्ही बघा 8 ते 9 तारखेला पवारसाहेब एक बैठक घेत आहेत आणि त्यामध्ये अशी चर्चा आहे की प्रांत अध्यक्ष बदलण्याची चर्चा त्या बैठकीमध्ये होऊ शकते असं कळतंय. पण हेच दादांनी सुरुवातीला म्हटलं होतं की बाबा आम्हाला तिथं एक संघटन बांधण्याची संधी द्या, आम्ही तुम्हाला आमचं कर्तृत्व दाखवून देऊ. पण दुर्दैवानं अवतीभोवतीच्या लोकांनी साहेबांना सांगितलं, त्यामुळे साहेबांनी ऐकलं नसेल. पण 2025 हे नवीन येणारं जे वर्ष आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून मी जबाबदारीने परत सांगतोय, अजितदादांच्या नेतृत्वात 2025 मध्ये आगामी काळात राष्ट्रवादीचीही वाटचाल असेल आणि राज्याचीही वाटचाल असेल. ती भिंत तुटेल का 2 राष्ट्रवादीमधली? आमचा प्रयत्न भिंत घालण्याचा नव्हता. ज्यांनी भिंत घातली ते तोडण्यास इच्छुक आहेत का हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. 2025 हे राष्ट्रवादीच्या दृष्टीने आणि अजित पवारच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं वर्ष असेल आणि याच 2025 मध्ये राज्यात काहीतरी नवं घडेल आणि राज्यात नेतृत्व म्हणून अजित पवारांचं नाव प्रामुख्याने समोर येईल असा आशावाद जो आहे तो आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केला आहे. उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.